मंडळी, इथं बारीक रवा आहे तो 2 वाटे घेतलेले आहेत म्हणजेच अर्धा किलो, आणि 1 वाटी साखर घेतलेली आहे म्हणजे 350 ग्राम, आणि अर्धी वाटी तूप घेतलंय म्हणजे 150 ग्राम. तर एका कढईमध्ये हे रवा आहे तो 2 चमचे तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे, आणि जसं लागल तसं आपण इथं तुपाचा वापर करणार आहोत. तर रवा भाजत आल्यानंतर अजून तूप घातलेलं आहे. असं 2 ते 3 वेळा तूप थोडं थोडं करून घालून व्यवस्थित असा 25 मिनिटासाठी रवा भाजून घेतलेला आहे. त्यानंतर साखर आहे ती बारीक करून घेतलेली आहे. साखर भाजलेल्या रव्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. छान अशी मिक्स झाली पाहिजे इथपर्यंत हे परतून घ्यायचं आहे. वेलचीची पूड घालायची आहे त्यामध्ये, आणि जे 2 चमचे तूप राहिलेले आहे ते सुद्धा यामध्ये घालून घ्यायचं. रवा छान असा चमच्याच्या साहाय्याने दाबून सेट करून घ्यायचा. 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचा. त्यानंतर झाकण काढून मिक्स करायचा. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हा रवा घालून थोडं थोडं करून छान असा ग्राइंड करून घ्यायचा. एवढा ग्राइंड करायचं की त्याच्यामधील तूप रिलीज झालं पाहिजे, पूर्णपणे ओलावा आला पाहिजे, म्हणजे लाडू वळायला छान असे इझिली जातात. तर पाहू शकताय तुम्ही अगदी इझिली असे आपले हे लाडू वळले जात आहेत. तर बिना पाकाचे हे रवा लाडू आहेत ते तयार झालेले आहेत. अगदी मऊसूद असे तोंडात टाकताच विरघळतात असे हे लाडू